नमस्कार सेविकाताईंनो, पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत. तर हे बघा, आपण आपल्या हक्काच्या मागण्यासाठी आपण अ, मागच्या 4 डिसेंबर आणि 7 डिसेंबरपासून संप पुकारला आहे. अंगणवाडीला आपण कुलूप लावलेलं आहे आणि आपले जी मागणी आहे, जे प्रश्न आहे ते आपण शासन दरबारी म्हणजेच नागपूर अधिवेशनमध्ये 15 आणि 18 डिसेंबरला मांडण्यासाठी तिथे सर्व लाखोच्या संख्येने अंगणवाडी सेविका मदतनीस ह्या उपस्थित होत्या. परंतु शासनाला इतर घटकांचे प्रश्न ऐकून घ्यायला वेळ मिळाला आणि आपले जे अंगणवाडी सेविकांच्या ज्या मागण्या होत्या, जे प्रश्न होते ते ऐकण्यास वेळ मिळाला नाही. त्यामुळे तिथे कुठलाही निर्णय घेतला नाही. त्यासाठी पुन्हा अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी 21-22 रोजी दिल्ली येथे अधिवेशनात देखील उपस्थित राहिले, परंतु तेथेही कुठलाही ठोस निर्णय घेतला नाही आणि कुठलाही प्रश्न ऐकून घेतला नाही. आणि पर्यायी व्यवस्था म्हणून हा जो स्क्रीनवर दिसत आहे तो जी.आर. हा शासनाने नवीनच काढला आहे आणि दिनांक 22/12/2023 या रोजी शासनाला नवीन जी.आर. काढण्यास वेळ मिळाला आहे आणि आपले जे अंगणवाडी सेविकाचे प्रश्न आहे ते ऐकून घेण्यासाठी वेळ मिळाला नाही. तर या जी.आर.नुसार हे बघा, अंगणवाडी जे संप कालावधी आहे त्याच्यात लाभार्थींच्या आहारापासून वंचित राहू नये याकरिता पर्यायी व्यवस्था त्यांनी काढलेली आहे. तर हा जी.आरला आम्ही देखील सहकार्य नक्कीच करू, कारण अंगणवाडी सेविकेला देखील वाटते की आपले लाभार्थी कुठेही हे कुपोषित होऊ नये आणि कुठेही दगावू नये असे प्रत्येक अंगणवाडी सेविका मदतनीसला वाटत असते. कारण एक लाभार्थी जे कुपोषित होत असते त्याला सर्वसाधारण श्रेणीमध्ये आणण्यासाठी कुठल्या प्रकारचे परिश्रम करावे लागते किंवा कुठला प्रयत्न करावे लागते, फक्त ते एक अंगणवाडी सेविकालाच माहीत असते. त्यामुळे आमचा सर्वांचं नक्कीच सहकार्य राहील. परंतु एक नक्कीच मनापासून सांगू इच्छिते की जो तुम्ही हा नवीन जी.आर. काढलेला आहे, पर्यायी व्यवस्था काढलेली आहे आणि तुम्ही स्वतःहून जो आर्थिक बोजा वाढवून घेत आहे, त्यापेक्षा जर अंगणवाडी सेविकांच्या प्रश्न मार्गी लावले आणि त्यांच्या मागण्या मान्य झाल्या तर अंगणवाडी सेविका पुन्हा प्रामाणिकपणे आपल्या सेवा देण्यास तयार नक्कीच म्हणजे माघारी येतील. तर या जी.आर.नुसार सर्व अंगणवाडी सेविकांचे जे साहित्य आहे ते पंचनामा करून सुपरवायझर मॅडमांनी हा त्यांच्या ताब्यात घ्यायचा आहे. तर जे ताब्यात घेतलेले आहे ते साहित्य पुन्हा इतर समाजातील इतर घटक म्हणजे महिला मंडळ असो किंवा बचत गट, आशा, एन.एम, शिक्षक वर्ग, इतर घटकांना ते स्वाधीन करायचं आहे आणि ते स्वाधीन केल्यानंतर त्यांनी किमान 300 दिवसासाठी तो आहार पुरवठा करून त्या मुलांना तो आहार द्यायचा आहे. तर शासनाने ह्या जी.आरमध्ये अजून बरेच घटकांचा समावेश करून घेतलेला आहे की जसे पोषण ट्रॅकरची माहिती भरणे हे देखील पर्यवेक्षिका मॅडमांना सोपवण्यात येणार आहे. त्यानंतर पूर्वप्राथमिक शिक्षण हे शिक्षकांना देणार आहे. तर मी एक सांगू इच्छिते की जे तुमच्याकडे शिक्षकांकडे जे लाभार्थी आहेत ते मोठे असतात, समजदार असतात, शांत असतात, ते ऐकून घेतात. परंतु जे अंगणवाडी सेविकांच्या जे लाभार्थी आहे 6 महिने ते 6 वर्ष ही चिमुकली मुलं जी बालगोपाल आहेत ती फक्त अंगणवाडी सेविकाच कव्हर करू शकते, हे नक्कीच मी सांगू इच्छिते. त्यानंतर गृहभेटीची जे सेवा असते ती देखील ह्या घटकांना देण्यात येणार आहे. आणि अजून महत्त्वाचं म्हणजे एन.एम आणि आशा मिळून आर.बी.एस.के टीममार्फत अंगणवाडीतील जे लाभार्थी आहेत त्यांची आरोग्य तपासणी देखील करण्यास निर्देशनात आणलेले आहे. तर हा जी.आर. जर आपण वाचला, सर्व जी.आर. जर वाचला तर त्या जी.आर.नुसार असे लक्षात येते की शासनाने जी पर्यायी व्यवस्था केलेली आहे तर त्या पर्यायी व्यवस्थामध्ये आहारासहित, पोषण ट्रॅकरसहित गृहभेट, पूर्वशालेय शिक्षण म्हणजे आपलं सर्व काम हे इतर घटकांना सोपवण्याचा इथं आपल्याला लक्षात येईल. तर जो तुम्ही इतर घटकांना पर्यायी व्यवस्था करून आर्थिक बोजा करत आहे, मी एक अजून नक्कीच सांगू इच्छिते की आर्थिक बोजा वाढवण्यापेक्षा जर तुम्ही अंगणवाडी सेविकांच्या सर्व मागण्या मान्य केल्या, त्यांचे प्रश्न ऐकून घेतले तर
अंगणवाडी सेविका दुसऱ्याच्या क्षणी माघारी होऊन अंगणवाडीचे पूर्ण काम हे प्रामाणिकपणे करणार आहात. तर अजून जर शासनाचा कुठला नवीन जी-आर आला तर तो देखील तुमच्याबरोबर पोहोचण्याचा मी प्रयत्न नक्कीच करेन. तर अजून एक सांगू इच्छिते की जी-आर काढून इतर घटकांना जो तुम्ही रक्कम देणार आहात आणि त्यांच्याकडनं नियमावली तयार करून घेणे, त्यांना तयारी करणे किंवा त्यांना जबाबदारी सोपवणे या सर्व कालावधीमध्ये वेळ जाण्यापेक्षा आपण अंगणवाडी सेविकांचे प्रश्न नक्कीच ऐकून त्यांच्या मागण्या मान्य करावे हीच विनंती करेल. धन्यवाद.